2 एप्रिल 2026 भक्त रक्षण व दुष्ट संवारण करण्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतलं असे प्रतिपादन हबप राकेश अण्णम महाराज यांनी श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या 50व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कला कीर्तनाप्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना सांगितलं. श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचे 50वे पुण्यतिथी महोत्सव दिनांक 19 मार्च ते 26 मार्च 2026 पर्यंत साजरी करण्यात आली. त्यात पुण्यतिथी महोत्सवाची सांगता समारंभ हबप श्री राकेश अण्णम महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने करण्यात आलं. यावेळी आपल्या कीर्तनात पुढे प्रबोधन करताना सांगितलं की ज्या ज्यावेळी पृथ्वी तलावर पापाचा उद्रेक झाला त्यावेळी भगवंतांनी अवतार घेऊन भक्तांचे रक्षण व दुष्टांचे संहार केलं. भक्त संरक्षणासाठीच भगवंतांना दशावतार घ्यावा लागला. यावरून धर्मरक्षण हेच भगवंताचे अवतार घेण्याचे मुख्य कारण आहे असेही सांगितलं. आपल्या अभंगाकडे येतो. आपला अभंग काय आहे? हरिने माझे हरले चित्त बार वित्त विसरले. आता आपण त्रेतायुगात ना द्वापार युगात मध्ये चाललो. आपण द्वापार युगाची कथा सगळ्यांना माहित आहे. त्यामध्ये गोपिका एवढे लीन झाले होते भक्तीमध्ये. आम्हाला फक्त तुमच्या नामाचं काम आहे. तुमचं सामर्थ्य नाहीये, तुमच्या नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे हे दाखवायचं होतं जगाला. विठ्ठल 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 म्हणून भाविक भक्तांनी भगवंताची नितांत स्मरण करा, कारण भगवंत भक्तीला भुकेचा आहे असे प्रबोधन केलं आहे. सदर काल्याचे कीर्तनाप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, श्रीनिवास चिलवेरी, श्रीनिवास कुसरूकर, नागनाथ कारंपुरी यांच्यासह भाविक भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.